उरलेल्या बटाट्याच्या भाजीचा असा भन्नाट नाश्ता होऊ शकतो आणि तो सुद्धा टेस्टी। तो कसा करायचा तो आज आपण बघणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। इथे मी उरलेली बटाट्याची भाजी घेतलेली आहे। आता मी ब्रेड घेतलेले आहे। ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत। ब्रेड एकदम ताजा घ्यायचा आहे। जर ताजा ब्रेड नसेल, आदल्या दिवशीचा वगैरे असेल तर असा जरासा तो तुटतो। त्यामुळे एकदम ताजा ब्रेड असेल तर एकदम परफेक्ट होतात। आणि ब्रेडच्या कडा काढल्या तर टाकून नाही द्यायचे आहेत, बाजूला ठेवायचं, त्याचा ब्रेड क्रम्ब करता येतो। इथे मी एक स्लाइस असे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यातील पाणी आहे ना असं हाताने दाबून सगळं काढून टाकायचं आहे। त्यानंतर थोडंसं त्यामध्ये ती बटाट्याची भाजी असते ती भरायची आहे आणि नंतर असा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तेलात सोडायचं आहे आणि खरपूस होईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। आलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आतली भाजी तर शिजलेली आहे आणि ब्रेड आहे तो लगेच फ्राय होतो, त्यामुळे जास्त वेळ अगदी लागत नाही। 5 मिनिटांमध्ये भाजून होतात व्यवस्थित आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। इतरही ब्रेडची वडी आपल्याला अशीच करून घ्यायची आहेत। ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे, पाण्यात ठेवायची आहे थोडा वेळ आणि नंतर दाबून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे। आतमध्ये स्टफिंग भरायचं आहे आणि असा गोल आकार द्यायचा आहे। गोल आकार तुम्हाला द्यायचा नसेल तर तुम्ही लांबट सुद्धा आकार करू शकता। आणि तेलामध्ये सोडून, तापलेल्या तेलामध्ये सोडून अशी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहेत। हे ब्रेडचे वडे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता। आणि हे वडे आहेत ना ते एकदम कुरकुरीत लागतात, मस्त लागतात एकदम। नक्कीच ट्राय करा। बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये बटाट्याची भाजी, जसं बटाटा वडा असतो त्याचप्रमाणे असतो, फक्त इथे ब्रेड वरती जी कोटिंग आहे ते ब्रेडची आहे आणि आतमध्ये बटाट्याची भाजी आहे। असे आपण सगळे व्हेज भाजून घ्यायचे आहेत। असे कुरकुरीत झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत डिश मध्ये। आणि एकदम गरम असताना जे खाल्ले गेले तर खूप चांगले लागतात, एकदम मस्त लागतात। हे बघा आतमधलं स्टफिंग बघा किती गरम आहे आणि वरून कुरकुरीत झालेले आहेत। अशा पद्धतीने ब्रेडचे वडे आपण करून बघा। जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।